नमस्कार मित्रांनो, आपण सध्या आहोत अमरनाथ स्पेशल यात्रेमध्ये आणि आजचं आपलं शेवटचं लोकेशन आहे उज्जैन. आणि आपल्या बरोबर ताई आहेत. त्यांना आपल्या कंपनीची सर्व्हिस कशी वाटली, राहण्याची व्यवस्था कशी होती, जेवण कसं होतं, त्यांना विचारू. मी सुचिता रोडे. ऍक्च्युली मी मुंबईला राहते, पण माझे सासर जामखेड. याच्या अगोदर मी बद्रीनाथ केदारनाथच्या टूरला आले होते. त्याचाही माझा अनुभव खूप छान होता. चैतन्यमय आणि 25-26 वर्षाचा मुलगा असला तरी तो खूप छान काळजी घेतो यात्रेत सगळ्यांची. म्हणजे सांगायचं त्याच्याबद्दल असं आहे की ज्या वेळेला आपल्याकडून काही चुकतं किंवा आपण आजारी वगैरे असाल ना, तर त्यावेळेला त्याचं एक इतकं अनोखं रूप दिसतं की आपल्याला आपल्या पॅरेंटची आठवण सुद्धा येत नाही याच्यामध्ये. अगदी सगळ्यांना विचारणार की तुम्ही आजारी आहेत का, तुमचं बरं आहे का, प्रत्येक जणाला विचारणार तुम्ही पोटभर जेवलायत का. म्हणजे त्याचं हे लक्ष तर असतंच असतं. पण इव्हन एखाद्या वेळेला त्याला जर डिसिजन घ्यायची वेळ आली, मग त्यावेळेला तो स्ट्रॉंग पण बनतो आणि त्यावेळेला तो सगळ्यांना धमकावून सांगतो आता मी म्हणतो तसंच झालं पाहिजे. म्हणजे त्याची शिस्त पण एक शिस्तप्रिय दिसतं त्याच्यावर सहलीमध्ये. आणि एक माळूपणाही दिसतो की आपलंपणाही आहे बाबा टूर मध्ये. असं जाणवत नाही की आता मी दोन्ही टूर मध्ये दोनदा आली, दुसऱ्यांदा मी एकटीच आलेली खरं सांगायचं म्हणजे. माझ्या घरचं कोणी नाही माझ्यासोबत. आता ह्या वेळेस तरी आमच्या जामखेडची माझ्या सासरघरची लोक होती, पण याच्या अगोदर तर मी एकटीच होते, बाकी सगळी बाहेरची लोक होती. पण खरंच खूप छान अनुभव आहे त्याचा. हॉटेल्स वगैरे छान असतात. पुन्हा सगळे पॉइंट्स व्यवस्थित दाखवतो. कधी कधी जर डिसिजन घेण्याची वेळ आली तर तिथे छान डिसिजन घेतो. आता ह्या वेळेला आमचं वैष्णव देवीच्या तिथे डगर कोसळलेली होती. 2-3 लेडीजचं म्हणणं होतं की नाही दर्शन घेतल्याशिवाय जायचं नाही, पण त्यांनी त्यावेळेला जरा सौजन्य दाखवलं, समजून सांगितलं त्यांना व्यवस्थित आणि त्यांनी ते रद्द केलं. कारण आणि लगेच अनाउन्समेंटही झालं की 4 दिवस वैष्णव देवीचे दर्शन बंद आहेत म्हणून. पण त्यांनी त्याच्या अगोदरच 1 तास डिसिजन घेतलं होतं की आपल्याला तिकडे जायचं नाहीये म्हणून. म्हणजे खूप छान आहे की एक सिक्युरिटी आहे या टूर मध्ये. म्हणजे आपल्याला कसलाही त्रास नाहीये आणि घरच्यांसारखंच ट्रीट होतं की असं कुठल्याही गोष्टीचं मला तरी कुठे कमतरता नाही जाणवली. आणि त्याच्या वयाच्या मानाने खूप छान करतोय तो जे करतोय. आपल्या कंपनीचं जेवण कसं असतं? जेवण पण खूप छान, अगदी घरच्यासारखं जाणवत नाही असं की आपण कुठे टूर ऑर्गनायझर बरोबर चाललोय आणि कुठेतरी हॉटेलचं खातोय किंवा बाहेरचं खातोय. स्वच्छता असते, सगळं छान असतं, सगळं लक्षपूर्वक करतात, जेवणही छान असतं, नाश्ताही व्यवस्थित देतात. मला ते छान वाटलं इव्हन सगळं. बरं, जे पुढील आपले जे भाविक भक्त येणार आहे पुढच्या ट्रिपसाठी, त्यांच्यासाठी काय सांगाल? मी खरंच सांगेल की मनापासून सांगेल, तुम्ही नक्की चैतन्याला साथ द्या आणि या टूरचा एकदा अनुभव घ्या, तुम्हाला कळेल काय ते. मला तर छान अनुभव आला कारण मी स्वतः माझ्या मिस्टरांसोबत ऑल इंडिया फिरली जवळपास. आमच्या पर्सनल आम्ही फिरलो. आता लोकांचं म्हणणं कसं येतं काही काही की इथे असं कमी पडतं, तिथे तसं कमी पडतं, पण इव्हन आपण आपल्या फॅमिली सोबत 5 स्टार हॉटेलमध्ये जरी राहिलो तरी काही काही गोष्ट आपल्या घरासारखी ट्रीटमेंट कुठेच नसते मिळत. बाहेर फिरायचं म्हटलं की थोडा त्रास होतच असतो, पण मला असं वाटतं याच्यात काही एवढा त्रास नाही होत चैतन्य बरोबर जाताना. खूप छान, म्हणजे मला तर खूप छान वाटलं खरं सांगायचं म्हणजे. 15-16 दिवसाची 2दा मी ट्रिप केली त्याच्यासोबत, खूप छान वाटलं मला. आणि खरंच मी सगळ्यांना सांगेन एकदा अनुभव घ्या, या आणि यायलाच पाहिजे त्याच्यासोबत. पाहायचं असेल ना भारत त्याच्यासोबत पहा. मला अजूनही 2-3 धाम करायचे राहिलेत, मी नक्की करेल त्याच्यासोबत चान्स मिळाला तर. थँक्यू. थँक्यू.